जिल्हाधिकारी आयुष प्रसाद नाशिकला कृषी कुंभ 2026चं उद्घाटन 4 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन प्रत्येक शेतकरी शेतमजुरांचं उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे। शेतीतील उत्पन्न आणि उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा। तंत्रज्ञानाचा वापर हाच शेतकऱ्यांचा समृद्धीचा मार्ग आहे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केलंय। जिल्हा विकास आराखडा नाशिक फेस्टिवल अंतर्गत जिल्हा प्रशासन, जिल्हा नियोजन समिती, कृषी विभाग, आत्मा आणि माविमच्या संयुक्त विद्यमाने कृषी कुंभ 2026चं आयोजन आजपासून युथ फेस्टिवल मैदानावर सुरू आहे। त्याच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी श्री प्रसाद बोलत होते। कृषी कुंभचं उद्घाटन राज्य शासनाचे कृषी पुरस्कार प्राप्त महिला शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान मालेगाव, हेमांगी पाटील नाशिक द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशी, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, कृषी पुरस्कार प्राप्त महिला शेतकरी मेधा बोरसे, विमलताई आचारी, सुनीता खेमनार, श्रद्धा कासारडे, संगीता सांगळे, पूनम डोखळे, लक्ष्मी मोरे आदी उपस्थित होते। महापौर हिमगौरी आडके आहेर, उपमहापौर विलास शिंदे यांनीही कृषी कुंभ प्रदर्शनास भेट देऊन पाहणी केली आहे। जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले की शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी म्हणून कृषी कुंभचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शेतकरी भेट देतील असं नियोजन करण्यात आले। शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे। त्यासाठी काश्मीरपासून ते केरळपर्यंतच्या भागातील प्रगतशील शेतकरी तज्ज्ञांना निमंत्रित करण्यात आलंय। शेतकऱ्यांनी कृषी कुंभाचे मिळालेली माहिती आपल्याला गावातील शेतकऱ्यांना द्यावी। तसे झाल्यास कृषी कुंभाचे मिळालेल्या माहितीचे सकारात्मक परिणाम आगामी खरीप हंगामात दिसून येण्यास मदत होईल। कृषी कुंभमध्ये कृषी विभागाशी निगडीत एकूण 16 विभागांचे सुमारे 400 वर स्टॉल मांडण्यात आलेत। यामध्ये शेतकऱ्यांना अद्ययावत माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे। शेतकऱ्यांनी लागवड, मशागत, मळणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा। त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान उपलब्ध आहे, त्याचीही माहिती घेत शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करावा असंही आवाहन जिल्हाधिकारी प्रसाद यांनी केलंय। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माने यांनी प्रास्ताविकात महोत्सवाची माहिती दिली। त्यांनी सांगितलं की संयुक्त राष्ट्र संघानं यंदाचं वर्ष हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष घोषित केलंय। त्यामुळे कृषी कुंभचं उद्घाटन जिल्ह्यातील कृषी पुरस्कार प्राप्त महिला शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आलंय। श्री काशीद यांनी आभार मानले। यावेळी शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रदर्शनात विविध उपक्रम या प्रदर्शनात शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध दालने उभारण्यात आली आहेत। ड्रोन तंत्रज्ञान, फसल व फायलो कंपनीचे स्मार्ट सेन्सर, इलेक्ट्रिक बुल तसेच कांदा चाळीसाठी सेन्सर आधारित यंत्रणेची माहिती देणारे स्टॉल, यांत्रिकीकरण विभागात 30 पेक्षा जास्त स्टॉल, तर शासकीय योजनांची माहिती एकाच छताखाली या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे। या प्रदर्शनात 13 मार्च रोजी द्राक्ष शेतीचा नवा मंत्र निर्णयात क्षमता पंकज नाठे, अनंत मोरे, 14 मार्च रोजी डाळिंब शेती व मधमाशी पालन तुकाराम निकम, सोमनाथ गांगुर्डे, 15 मार्च रोजी कांदा पिकाचं आधुनिक व्यवस्थापन डॉ. राजीव काळे, डॉ. तुषार आमरे या विषयावर, तर 16 मार्च रोजी कृषी क्षेत्रातील एआयचा वापर गट चर्चा या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे। याशिवाय कृषी कुंभमध्ये रोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून 14 मार्च रोजी महाराष्ट्राची हास्य जत्रा, 15 मार्च रोजी फोकलोक या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। याशिवाय नाशिककरांसाठी विशेष खाऊ गल्ली उपलब्ध असून मिसळ, मांडे, पुरणपोळी, धपाटे आणि थालीपीठ यांसारख्या पारंपरिक खाद्यपदार्थांची मेजवानी उपलब्ध आहे। तसेच या प्रदर्शनात धान्य विक्रीचे स्टॉल आहेत। ग्राहकांनी या स्टॉलचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले। वृत्त संकलन अधिकार न्यूज नाशिक, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक। माझे नाव कामिनी सचिन बोराडे, राहणार शिलापूर, तालुका जिल्हा नाशिक। आमची केवडी वन फार्मर प्रोड्यूस कंपनी आहे। 14 गावं मिळून ही कंपनी स्थापन झालेली आहे आणि ही पूर्ण शेतकरी महिला उत्पादक कंपनी, यामध्ये 1000 सभासद झालेले आता। आणि आमची कंपनी आता सध्या खरेदी विक्रीमध्ये कार्यरत काम करत आहे। तर त्यामध्ये आम्ही गव्हाचं उत्पन्न आम्ही स्वतः आमचे शेतकरी स्वतःच्या प्लॉटमध्ये उत्पन्न करत आहे आणि आम्ही त्यांना बियाणं देऊन प्लस तोच गहू आम्ही खरेदी करतो। तर या गावामध्ये असं आहे, या गावामध्ये 1 किलो गव्हामध्ये 52 ग्रॅम झिंकचं प्रमाण आहे। तर हा स्वतःच्या शरीरासाठी हा एकदम उपयोगी आणि आयुर्वेदिक असा गहू म्हटला जाईल, कारण यामध्ये रोजच्या पोळीमधून शरीरामध्ये झिंकचं प्रमाण जातं, त्यामुळे विकनेसपणा हा मानवाच्या शरीराला जाणवत नाही।
मग यामुळे हा गहू हा स्वतःचा रेग्युलर जो शेतकरी असो किंवा कामगार वर्ग असो, आमचा असं म्हणणं असेल तर त्यांनी हा गहू रोजच्या डेली वापरामध्ये उपयोग करावा, कारण या गव्हामधून त्यांना जे कॅल्शियम झिंक पाहिजे ते त्यांना त्यांच्या शरीराला भेटेल. आणि आम्ही या गावामध्ये गेलं 3 वर्षापासून काम करतोय. मागच्या वर्षी आम्ही हा 24 टन गहू पुण्याला ॲग्रोजी या कंपनीला पाठवला. तर या गावापासून ते आयुर्वेदिक प्रॉडक्ट आणि मिलेटचे प्रॉडक्ट बनवतात. तसेच जे MEPच्या शाळा आहेत त्या शाळेच्या मुलांना ते त्यापासून चॉकलेट बिस्किटं हे पण प्रॉडक्ट बनवतात. आणि ह्या गावाचा आता आम्हाला पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आमच्या कंपनीला काम भेटलेलं आहे. तर आम्ही डायरेक्टली आता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ह्या गव्हाचं बियाणं उत्पादन करू शकतो आणि पूर्ण ऑल महाराष्ट्र हे आम्ही गव्हाचं बियाणं पुरवू शकतो. जर कोणाला ह्या गव्हाचं बियाणं पाहिजे असेल तर आमच्या कंपनीला जर कोणी जरी कॉन्टॅक्ट केला तरी आम्ही हे गहू त्यांना बियाणं पुरवू शकतो. आणि आमच्या कंपनीमध्ये जे शेतकऱ्यांचा भाजीपाला आहे तो पण आम्ही क्लिनिंग ग्रेडिंग करून मुंबईला वाशी मार्केट येथे पाठवतो. आणि आम्ही आता क्लिनिंग ग्रेडिंगचं युनिट आत्ताच जस्ट ह्या महिन्यातच स्थापन केलेलं आहे. त्याचं आता उद्घाटन होईल. तर आम्ही आता जो घेतलेला गहू येतो पुन्हा ऑलरेडी क्लिनिंग ग्रेडिंग करूनच मार्केटमध्ये येणार आहे. कोणाला पाहिजे असेल तर आमच्या कंपनीशी संपर्क साधू शकता. आमचा नंबर कॉन्टॅक्ट नंबर 777-4848-960. धन्यवाद. केवढीबन या कंपनीमध्ये आम्ही फळं, भाजीपाला, क्लिनिंग ग्रेडिंग आणि पॅकेजिंग हे युनिट पण आमचं सध्या उभं होतं आहे शिलापूर येथे. तर आमचा असा मानस आहे की शेतकऱ्यांचा माल आम्ही फ्रेश माल आम्ही घेऊन तो पॅकिंग करून आणि कमीत कमी शेतकऱ्याला लोकल बाजारपेठेपेक्षा 1-2 रुपया माल भाव मिळावा आणि शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च वाचावा यासाठी आमचं हे युनिट उभं राहतं आहे. तसेच आमच्या कंपनीमध्ये बायोफोर्टिफाईड झिंकयुक्त गंगा 31 या गव्हाचं आम्ही बियाणं ज्या हार्वेस्ट प्लस सोल्युशनकडनं घेतलं त्यांच्याकडनं आम्हाला दिल्लीला अवॉर्ड पण देण्यात आलेला आहे. तर आम्ही सीड प्रोडक्शनमध्ये पण उतरतो आहे. तर कोणाला हे गंगा 31 हे बियाणं पाहिजे असेल तर कंपनीकडे आमच्या कंपनीशी संपर्क साधावा. तसेच आमच्या या कृषी कुंभ या प्रदर्शनामध्ये आमच्या केवढीबन वुमन्स फार्मर प्रोड्युसर कंपनीला उद्या शेतकरी पुरस्कार पण मिळतो आहे. उद्या म्हणजे 13 मार्च 2026 रोजी. धन्यवाद. नमस्कार. आमच्या महिला बचत गटाचा म्हणजे मी स्टॉल लावलेला आहे. महिला आर्थिक महामंडळ यांच्याकडनं म्हणजे स्टॉल लावलेले आहे आणि आमचे हे दरवर्षी. सर काय सांगाल ठिकाणी या ठिकाणी प्रदर्शनाच्या आज संदर्भात? या कृषी कुंभ मेळाव्यामध्ये आम्ही आमच्या वसुंधरा सेंद्रिय शेतमालाच्या याने आमच्या इथं मटकी, गावरान बाजरी आणि चणा आहे. हा फुले संगम म्हणून चण्याची जाते. तूर डाळ आहे, मूग डाळ आहे, आणखी उडीद डाळ आहे. सर्व आम्ही जात्यावर आणि घरी तयार केलेल्या सर्व आमच्या शेतकऱ्यांच्या सर्व डाळी आहे आणि काही भाजीपाला तो येऊन ग्राहकांनी यावा आणि घेऊन जावा. आणि सर्व शेतकऱ्यांनी पण आपला स्वतःचा माल इथं आणून विक्री करावी आणि थेट शेतकऱ्याचे ग्राहक इथं विक्री होती. त्या माध्यमातून सर्वांनी इथं भेट द्यायला येणं आवश्यक. कुंभ हा कृषी कुंभ हा शेतकऱ्यांसाठी असतो. आमच्याकडून जेवढा शेतकऱ्यांसाठी प्रयत्न होईल आम्ही तेवढा शेतकऱ्यांसाठी चांगला देण्यासाठी आणि त्यांचा कमी पैशांमध्ये. आज महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी कुंभ हा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. युथ फेस्टिवल मैदान या ठिकाणी. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कृषीभूषण ग्रोवर्स कंपनीच्या माध्यमातून आम्ही एक स्टॉल या ठिकाणी प्रेझेंट केलेला आहे. या स्टॉलच्या मध्ये आम्ही जे काही शेतकऱ्यांनी पिकवलेले सेंद्रिय शेतमाल जो असतो तो विक्रीसाठी आम्ही तो उपलब्ध करून दिलेला आहे. या ठिकाणी आमचा मोरिंगा पावडर हा एक महत्त्वपूर्ण प्रोडक्ट आहे जो की शेवग्याच्या पाल्यापासून हा पावडर तयार केली जाते आणि ही आम्ही एक्सपोर्ट पण करतो. त्याचबरोबर मिलेटचे वेगवेगळे प्रोडक्ट्स, खाकरा, भाकरा अशा विविध प्रोडक्ट्स या ठिकाणी तयार केलेले आहेत. हे प्रोडक्ट आम्ही शेतकऱ्यांकडनं काही शेतमाल घेऊन तयार करतो आणि ते
शहरातील नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. हे कृषी कुंभ प्रदर्शन जे आहे ते 12 ते 16 मार्च 5 दिवसाचं कृषी प्रदर्शन आहे. यूथ फेस्टिवल मैदान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. नाशिक शहरातील जे लोक आहे त्या सर्वांना मी आवाहन करतो की या कृषी कुंभ कार्यक्रमामध्ये जरूर यावं. शेतकऱ्यांनी अनेक वस्तू या ठिकाणी आणलेल्या आहेत, ती आपल्याला मिळतील, घेता येतील आणि आपल्यालासुद्धा अनेक गोष्टींची आपण सहभागी झालात. नमस्कार, मी मनीषा कैलास कांडळ, केवढीपण फार्मा वुमन्स कंपनीची अध्यक्ष आहे. तर ह्या कृषी महाकुंभमध्ये आम्हाला इथे स्टॉल मिळाला आणि खूप छान प्रकारे अनुभव पण आला. आमच्या कंपनीची स्थापना 2022 साली झालेली आहे आणि आमच्या कंपनीमध्ये साधारण 1000 सभासद आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत. कंपनीचे मेन प्रॉडक्ट म्हणजे आमचे गहू, बायोफोर्टिफाईड जो गहू आहे तो, त्यानंतर कांदा आणि द्राक्ष, तसेच मनुका आणि कुरडई पापडी ही पण आमची उत्पादनं आहेत. आणि त्याचबरोबर आमच्या स्मार्ट अंतर्गत जो फळे भाजीपाला क्लीनिंग स्मार्टचा प्रोजेक्ट देखील मंजूर झालेला आहे. आणि आमच्या कंपनीला महाराष्ट्रामध्ये बायोफोर्टिफाईड हे बियाणं बनवण्याचं प्रशिक्षण नुकतंच आम्हाला प्रयागराज येथे मिळालं आहे. आणि आम्हाला म्हणजे खरोखर खूप आनंद होत आहे की महाराष्ट्रातून आमच्या कंपनीची निवड ही गहू बनवण्यासाठी झालेली आहे. तर त्यासाठी आमचं क्लिनिक रिडिंगचं युनिट पण झालेलं आहे. तसेच आम्ही आट्यामध्ये पण उतरत आहोत असे. आणि त्याचबरोबर आमचे गीर गाईचं जे 50 गीर गाय आहे ते पण आमचं प्रोजेक्ट आहे. तर तेथे A2 नावाचं प्रकारचं जे दूध आहे ते सर्व वयोगटासाठी खूप म्हणजे गुणकारी आहे. त्यामुळे सर्वांनी आमच्या केवढीपण फार्मा प्रोड्युसर कंपनीच्या स्टॉलला अवश्य भेट द्या. आणि कृषी तंत्रज्ञान आत्मा अंतर्गत 2026 कृषी कुंभ मेळा आयोजित केलेला आहे. आणि त्या मेळाव्यामध्ये आमचा वडगाव सिन्नर येथील वसुंधरा सेंद्रिय शेतमाल उत्पादक शेतकरी गट आणि त्या गटातील मी अध्यक्ष भागवत बलक आणि आमच्या शेतीतील शेतकऱ्यांनी पिकवलेला सर्व कडधान्य, बाजरी, गहू, हरभरा, डाळी आणि इतर भाजीपाला आणि काही बरीचशी भाजीपाला आम्ही इथं विक्रीस आणलेला आहे. आणि आज सकाळपासून जसं उद्घाटन झालं तसं बरेचसे शेतकरी आमच्या स्टॉलला येऊन भेट देऊन गेले आणि बरेचसे अधिकारी आणि सर्व आत्माचे आणि कृषी विभागाचे सर्व अधिकारी आमच्या या स्टॉलला भेट देऊन गेले आणि बरेचशा आम्हाला शुभेच्छा मिळालेल्या आहेत. आणि असंच प्रत्येक शेतकऱ्यांनी ग्राहकांपर्यंत कसं पोचता येईल तर या कृषी विभागाने आणि आत्माअंतर्गत आम्हाला हे नियोजन मिळाल्यामुळं आमचं खूप विक्री होणार आहे आणि त्या विक्रीतून आमच्या प्रत्येक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. कृषी प्रदर्शनात आलात. आत्ता आम्ही गडचिरोली तालुक्यातून मुरंबी या गावातून आलो आहे. आम्ही उमेद अभियान या अभियानातून कृषी सखी म्हणून मी सविता धनाजीमध्ये काम करते आहे. तर याच्यातून आम्ही बस करून इथं कलेक्टरतर्फे इथं आलो आहे. तर कलेक्टरने इथं मोठं त्यांनी उद्घाटन केलं या कृषी महाकुंभाचं. तर इथं भरपूर बचत गटाच्या महिलांनी स्टॉल लावले, ते बघितले. आम्ही महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी भरपूर काही बघितलं. शेतकऱ्यांना पण प्रोत्साहन देण्यासाठी भरपूर शेतीचे अवजारे पाहिले. बी बियाण्यांची विविध प्रकारचे व्हरायटी आणि क्वालिटी, त्यासाठी सेंद्रिय पद्धतीचे भरपूर प्रकारचे खतं आणि शेतकऱ्यांना इथं उपलब्ध झालेले आहेत. सेंद्रिय शेती कशी करायची त्याची पण माहिती मिळाली. सेंद्रिय शेतीचे जीवास्त्र, अग्न्यास्त्र त्याची पण आम्हाला इथं माहिती मिळाली. खते पाहण्यासाठी मिळाली. सर्वच महिला पाहून उत्साही झाल्यानंतर करू आपण काहीतरी असं त्यांना समजलं. इथं ज्यावेळेस पाहिलं नव्हतं त्यावेळेस त्यांच्या म्हणजे जे उत्सुकता राहते ती नव्हती, पाहिल्याच्या नंतर चांगली उत्सुकता आली आहे. प्रदर्शन आयोजित केलेले आहे. या प्रदर्शनामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकसंख्या आणि शेतकरी या ठिकाणी पूर्ण नाशिक जिल्ह्यातून आलेले आहेत.
आपण हा कृषी कुंभ हा महोत्सव 12 ते 16 मार्चच्या दरम्यान आपण आयोजित केलेला आहे. आता तुम्ही आज बघताय, आज पहिला दिवस आहे, परंतु शेतकऱ्याचा खूप चांगला प्रतिसाद आहे. ऊन जास्त आहे, त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना त्याबाबत काळजी घेण्याची सूचना दिलेल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे आपण यावर्षी प्रात्यक्षिकावर भर दिलेला आहे. आपण बघताय पाठीमागे जे बघताय ते आता आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आपण यावर्षी साजरे करतो आहे. त्या संदर्भात महिलांना आपण जे घरी काम करतात महिला, ते कोणत्या पद्धतीने किती काम करतात हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याशिवाय आपण पाठीमागे बघायचं तर शेततळ आहे, सोलर आहे, जे आपण आताची ऊन बघतोय त्याची उन्हाची एनर्जी वापरण्यासाठी आपण सोलरवर या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवतो. याशिवाय सगळे डेमॉन्स्ट्रेशन आहेत. याच्यामध्ये बायोचार असेल, बायोफ्लॉक असेल, ज्यात आपण कमी जागेमध्ये आपण मत्स्यपालन करू शकतो. याशिवाय आपण ग्रेप कवर, आपल्या जिल्ह्याची ओळख आहे ती द्राक्षाची आहे, आणि त्या द्राक्षाचं नुकसान होऊ नये म्हणून ग्रेप कवरची टेक्नॉलॉजी आपण स्पेनवरून आणली होती, ती आपण आज शेतकऱ्यांना या ठिकाणी दाखवतोय. याशिवाय सोलर ड्रायर असेल, अशी विविध प्रात्यक्षिकं या ठिकाणी दाखवतो. याशिवाय A, B, C आणि D डोम, आपल्या या 4 डोममध्ये आपले 400 स्टॉल्स आहेत. यातला A डोममध्ये आपण महत्त्वाचं म्हणजे कृषी विभागाचा स्टॉल्स असेल, आपण बघत असाल की थोडं आधुनिक आणि द्राक्षाला फोकस करून केलेला आहे. याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर याच्यावर आपण फोकस केलेला आहे. त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण शेतकऱ्यांना ते दाखवू शकतो या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. याशिवाय उद्यापासून म्हणजे 13, 14, 15 या 3 दिवसामध्ये आपण शेतकऱ्यांचा सत्कार या ठिकाणी दुपारच्या सेशनमध्ये करणार आहोत. दररोज 25 शेतकऱ्याचे 75 शेतकरी आणि त्या शेतकऱ्यांसाठी परिसंवाद आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. याशिवाय पाठीमागे जर बघत असाल तुम्ही, शेतकरी ते जुगाड तंत्रज्ञान, म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतामध्ये काय बदल करून केलेला आहे. एखाद्या जर टेक्नॉलॉजी तयार केली असेल तर त्यांनासुद्धा वाव देऊन आपण या ठिकाणी जुगाड आपण हे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि 14 आणि 15 तारखेला आपल्याकडं हास्य जत्रा आणि 15 तारखेला फोकलोक हे 2 मनोरंजनाचे कार्यक्रम या ठिकाणी आपण ठेवलेले आहेत. अशा पद्धतीने हा 16 तारखेपर्यंत आपला हा कृषी कुंभ नावाचा कृषी महोत्सव या ठिकाणी आपण शेतकऱ्यांसाठी पाहण्यासाठी आपण ठेवलेलं आहे. माझी नाशिक जिल्ह्यातील, नाशिक शहरातील, कारण नाशिक शहरातील सुद्धा नागरिकांना धान्य महोत्सवाच्या माध्यमातून धान्य खरेदी करता येईल. या सर्वांना माझं आव्हान आहे की आपण इथे यावं. काय सांगाल तुम्ही या ठिकाणी प्रदर्शन? अतिशय उत्कृष्ट नियोजन आहे. आपलं अध्यात्माच्या स्वरूपात पुढे जाऊन 2027चा कुंभमेळा आहे, त्याच्याच आधी हा कृषी कुंभ आयोजन करण्यात आलेला आहे. अतिशय उत्कृष्ट नियोजन आहे. संपूर्ण कृषी विभाग, कलेक्टर ऑफिस, PWD, महावीम सगळ्यांनी खूप मेहनत करून सगळ्या शेतकऱ्यांना ह्या कुंभाचा फायदा घेता येईल. आता AIचं आम्ही कॉन्फरन्स अटेंड केली. AIमधनं आम्हाला तर ज्या आम्ही लेवलला होतो आम्हाला नाही, पण तळागाळातल्या आपल्या शेतकऱ्यापर्यंत AI कसं पोहोचवता येईल याच्यासाठी कृषी विभाग, कलेक्टर ऑफिस सगळ्यांचे प्रयत्न आहेत. त्याच्यासाठी हा कृषी कुंभ आहे. तुम्हाला हा पुरस्कार मिळाला त्या संदर्भात थोडक्यात सांगाल? मला जेव्हा जिजाऊ कृषी भूषण डिक्लेअर झाला तेव्हा मलाही विश्वास बसत नव्हता, कारण गेली 25 वर्ष शेतीशी नाळ होती. मध्ये 40 वर्ष आम्ही शहरात काढले, पण शेतीशी नाळ कधीच नाही होती. शहरात असतानाही आम्ही शेती आणि शेतीच्या रिलेटेड सगळी कामं करतच होती मी. त्याचबरोबर माझं सोशल वर्क मोठ्या प्रमाणात आहे. ग्रामीण भागातल्या शाळा अपग्रेड करतो आणि त्याच्यासाठी नैसर्गिक शेती विद्यार्थ्यांपासून कशी पुढे नेता येईल ही सगळी कामं, आणि माझ्या शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे कसं वळवता येईल, विषमुक्त अन्न कसं पुरवता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करते. नैसर्गिक शेतीची मी ट्रेनर आहे. शिवाय आणि हे जे काम आहे की आपलं आता जे पूर्वी 94-95 वर्षाचं वय होतं, आता 35-40मध्ये हार्ट अटॅक येत आहे. त्याच्यासाठी हा प्रयत्न आहे. प्लीज बेटी धरणी बचाव या आधारावर आम्ही माझं मोठं काम चालतं. माझं सगळ्यात महत्त्वाचं आहे की जोपर्यंत आपल्याला शक्य होईल तेवढं नैसर्गिक अन्न लोकांपर्यंत पोहोचवता कसं येईल. पूर्वी आपण हेच खात होतो, फक्त मधल्या काही काळामध्ये आपण इतकं केमिकल मारायला लागलो की आईचं दूधसुद्धा विषारी झालं. त्याच्यासाठी हे प्रयत्न आहेत. सर्वसामान्यांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन करा किंवा थोडक्यात काय सांगाल? सर्वसामान्य शेतकरी आता जे काही खते बियाणे विकत घेतोय आणि त्याच्यात तो पूर्णपणे भरायला जातो, म्हणजे ते चक्र होऊन गेलं त्याचं की ह्या पिकाचा त्याला द्यायचं. त्याचा उत्पन्नाचा खर्च कमी कसा करता येईल, शुद्ध अन्न कसं त्याला निर्माण करता येईल, म्हणजे त्याचा कुटुंबाचंही समाजाचं सगळं आरोग्य सांभाळता येईल, आणि मेन म्हणजे आपलं धरणी माताचंही रक्षण करता येईल. कारण हल्ली आपल्या शेतकऱ्यांचा जमिनीचा pH- मध्ये गेलेला आहे. माझ्या स्वतःच्या जमिनीचं pH +2 आहे, इव्हन प्रूव्ह झालं आहे. त्याला अपडेट आपल्याकडे आहे.
अविकसित पाणलोट आणि विकसित पाणलोट कृषी विभागातील विभागीय कृषी अधिकारी कळवण या कार्यालयात हा प्रकल्प उभारण्यात आला. अविकसित पाणलोट म्हणजे त्याच्यात डोंगर दर्या वगैरे हा विकसित झालेला नाही, दगड गोट्या वगैरे सुकलेलं गवत ओसाड पडलेली जमीन असती आहे. नंतर विकसित पाणलोटमध्ये काय असतं, जे डोंगर दर्या वगैरे असतात, जो उताराचा भाग असतो तिथं सिसिटी चर खोदले जातात. नंतर जे नाले असतात तिथं माती नाला बांध घेतला जातो. उताराची जमीन असेल तर तिथं घेतला जात नसतो. नंतर सलग ठिकाणी आपल्याला सिमेंट नाला बांध घेतला जातो. नंतर कंपार्टमेंट बर्डिंग केली जाते. ते विकसित केल्यानंतर शेतकरी फळबाग लागवड करतो. फळबाग लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना शेततळे दिले जातात. शेततळेमधून आस्तरीकरण दिले जातात. शेततळ्यात पाणी भरपूर मोठ्या प्रमाणात साचल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांना भाजीपाला पिकं घेतले जातात. त्यानंतर त्यांना ठिबक सिंचन दिले जाते, तुषार सिंचन दिले जाते. तुषार सिंचन ठिबक सिंचनासाठी 90% सबसिडीवर शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं. त्याच्यातनं ते फळबाग पण करू शकता, भाजीपाला पण करू शकता, शेणनेट हाऊस करू शकता. शेणनेट हाऊससाठी अनुदान आहे, पॅक हाऊससाठी अनुदान आहे. हे सगळे ह्या विकसित पाणलोटमधून हे दाखवण्यात आले आहे. फुल शेती आहे, शेणनेट हाऊस वगैरे सगळं इथं दाखवण्यात आले. काय सांगाल कुंभमेळ्याच्या संदर्भात, या महामेळ्याच्या संदर्भात? बोला का, 2 शब्द बोला. एकदम छान असं नियोजन आहे आणि सर्व सुखसोयी व्यवस्थित उपलब्ध केलेल्या आहेत. शेतकऱ्यांना जसं हवं तसं सगळं मार्गदर्शन दिलं जातं यामार्फत. ओके. माझे नाव कामिनी सचिन बोराडे, राहणार शिलापूर, तालुका जिल्हा नाशिक. आमची केवडीवन फार्मर प्रोड्यूस कंपनी आहे. 14 गावं मिळून ही कंपनी स्थापन झालेली आहे आणि ही पूर्ण शेतकरी महिला उत्पादक कंपनी. यामध्ये 1000 सभासद झालेले आता. आणि आमची कंपनी आता सध्या खरेदी विक्रीमध्ये कार्यरत काम करत आहे. तर त्यामध्ये आम्ही गव्हाचं उत्पन्न आम्ही स्वतः आमचे शेतकरी स्वतःच्या प्लॉटमध्ये उत्पन्न करत आहे आणि आम्ही त्यांना बियाणं देऊन प्लस तोच गहू आम्ही खरेदी करतो. तर या गावामध्ये असं आहे, या गावामध्ये 1 किलो गव्हामध्ये 52 ग्रॅम झिंकचं प्रमाण आहे. तर हा स्वतःच्या शरीरासाठी हा एकदम उपयोगी आणि आयुर्वेदिक असा गहू म्हटला जाईल, कारण यामध्ये रोजच्या पोळीमधून शरीरामध्ये झिंकचं प्रमाण जातं. त्यामुळे विकनेसपणा हा मानवाच्या शरीराला जाणवत नाही. मग यामुळे हा गहू हा स्वतःचा रेग्युलर जो शेतकरी असो किंवा कामगार वर्ग असो, आमचा असा म्हणणं असेल तर त्यांनी हा गहू रोजच्या डेली वापरामध्ये उपयोग करावा, कारण या गावामधून त्यांना जे कॅल्शियम झिंक पाहिजे ते त्यांना त्यांच्या शरीराला भेटेल. आणि आम्ही या गावामध्ये गेलं 3 वर्षापासून काम करतो आहे. मागच्या वर्षी आम्ही हा 24 टन गहू पुण्याला ॲग्रोजी या कंपनीला पाठवला. तर या गावापासून ते आयुर्वेदिक प्रॉडक्ट आणि मिलेटचे प्रॉडक्ट बनवतात. तसेच जे MEPच्या शाळा आहेत त्या शाळेच्या मुलांना ते त्यापासून चॉकलेट बिस्किटं हे पण प्रॉडक्ट बनवतात. आणि ह्या गावाचा आता आम्हाला पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आमच्या कंपनीला काम भेटलेलं आहे. तर आम्ही डायरेक्टली आता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या गव्हाचं बियाणं उत्पादन करू शकतो आणि पूर्ण ऑल महाराष्ट्र हे आम्ही गव्हाचं बियाणं पुरवू शकतो. जर कोणाला या गव्हाचं बियाणं पाहिजे असेल तर आमच्या कंपनीला जर कोणी जरी कॉन्टॅक्ट केला तरी आम्ही हे गहू त्यांना बियाणं पुरवू शकतो. आणि आमच्या कंपनीमध्ये जे शेतकऱ्यांचा भाजीपाला आहे तो पण आम्ही क्लिनिंग ग्रेडिंग करून मुंबईला वाशी मार्केट येथे पाठवतो. आणि आम्ही आता क्लिनिंग ग्रेडिंगचं युनिट आत्ताच जस्ट ह्या महिन्यातच स्थापन केलेलं आहे. त्याचं आता उद्घाटन होईल. तर आम्ही आता जो घेतलेला गहू येतो पुन्हा ऑलरेडी क्लिनिंग ग्रेडिंग करूनच मार्केटमध्ये येणार आहे. कोणाला पाहिजे असेल तर आमच्या कंपनीशी संपर्क साधू शकता. आमचा नंबर कॉन्टॅक्ट नंबर 777 48 48 960. धन्यवाद.